नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडायसेस अँड सर्ट्स या चॅप्टरमधील जो स्टेट बोर्डचा पार्ट आहे तो आपण आज शिकणार आहोत. तर स्टेट बोर्डसाठी जो इंडायसेस अँड सर्ट्स, इंडायसेस अँड क्यूब रूट्स असा एक चॅप्टर आहे. तर त्या चॅप्टरमधील आपण इंडायसेस हा जो पार्ट आहे तो आपण घेऊयात आणि क्यूब रूट्स हा पण पार्ट घेऊया. म्हणजे हा जो चॅप्टर आहे तो पूर्णच क्लिअर होईल इंडायसेस अँड सर्ट्स या चॅप्टरमध्ये. आणि हा पार्ट झाल्यानंतर मग आपण सर्ट्स या पॉईंटकडे बोलूयात. मग अगोदर आता स्टेट बोर्डचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जो इंडायसेस आणि क्यूब रूट्स हा जो चॅप्टर आहे त्यासाठी आपल्याला अगोदर काही बेसिक पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपण एकदम अतिशय सोपा असा चॅप्टर आहे आणि लवकर समजतो आणि खूप लवकर हा जो चॅप्टर आहे तो संपतो सुद्धा. तर आता बघा की जर समजा आपण 2 स्क्वेअर घेतला तर 2 स्क्वेअर म्हणजे 2 ला 2 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचा आहे. 2 × 2 4 मिळणार आहे. 3 चा आपण जर स्क्वेअर घेतला तर 3 हा नंबर 2 टाइम्स 2 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचा आहे. 3 × 3 9 आपल्याला मिळणार आहे. ज्यावेळेस आपण 4 चा स्क्वेअर घेतो त्यावेळेस 4 ला 2 वेळेस लिहून मल्टिप्लाय केल्यानंतर 16 मिळणार आहे. मग ज्या वेळेस 2 चा आपण स्क्वेअर घेतला त्यावेळेस 4 मिळतं. मग जो स्क्वेअर ऑपरेशन आहे, जे स्क्वेअर ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनचा एकदम ऑपोजिट ऑपरेशन आपण हे जे पॉवर आहे 2, ज्यावेळेस आपण पॉवर 2 घेतलो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो स्क्वेअर. आणि ज्यावेळेस आपण पॉवर 3 घेतली त्यावेळेस आपण क्यूब म्हणतो. मग ज्यावेळेस पॉवर 2 घेतलेली आहे त्याचा एकदम ऑपोजिट ऑपरेशन ते असतं स्क्वेअर रूट. स्क्वेअरचं ऑपोजिट ऑपरेशन आहे स्क्वेअर रूट. आणि हे स्क्वेअर रूट कसे मिळणार बघा, 2 चा आपण स्क्वेअर घेतल्यानंतर 4 मिळतो. तर 4 चं जे स्क्वेअर रूट आहे ते जर आपण घेतलं तर आपल्याला परत 2 मिळतं. 4 चं स्क्वेअर रूट म्हणजे काय की असा नंबर की ज्या नंबरला 2 वेळेस लिहून मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 4 मिळणार आहे, तो नंबर आहे 2. आता ज्यावेळेस आपण 2 चा स्क्वेअर घेतलेला आहे त्यावेळेस आपल्याला 4 मिळालेला आहे. जर समजा आपण -2 चा स्क्वेअर घेतला, जर समजा आपण -2 चा स्क्वेअर घेतला तर -2 ला पण 2 वेळेस लिहून मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे -2 मल्टिप्लाइड बाय -2. तर -2 × -2 मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि 2 × 2 4 मिळणार आहे. म्हणजे -2 चा जो स्क्वेअर आहे तो सुद्धा 4 आहे. मग ज्यावेळेस आपण 4 चं स्क्वेअर रूट घेतो त्यावेळेस आपल्याला आणखीन एक स्क्वेअर रूट मिळतं -2, कारण -2 चा पण स्क्वेअर 4 मिळतो. मग 4 चं स्क्वेअर रूट -2. आणि ज्यावेळेस आपण 4 चं स्क्वेअर रूट लिहितो स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू, त्यावेळेस एक वेळेस प्लस एक वेळेस मायनस म्हणजे प्लस ऑर -2. तर प्लस किंवा -2 ही लिहिण्यासाठी एक वेगळी मेथड आहे, ती आहे प्लस ऑर -2. याला वाचत असताना प्लस ऑर -2 म्हणायचंय. म्हणजे एकदा +2 आणि एकदा -2. म्हणजे 4 चे 2 स्क्वेअर रूट आपल्याला मिळालेले आहेत +2 आणि -2. हे थोडं आपण एक्स्ट्रा माहितीसाठी मी सांगितलेलं आहे. मग आता 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर आपण घेतला 25 मिळणार आहे. मग जर समजा आपण 25 चं स्क्वेअर रूट घेतलेलं असेल तर 25 चं स्क्वेअर रूट आपल्याला मिळेल 5. मग ज्याही नंबरचा आपल्याला स्क्वेअर घेतला आणि जो स्क्वेअर मिळाला त्या स्क्वेअरचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर परत तोच नंबर मिळतो ज्या नंबरचा आपण स्क्वेअर घेतलेला आहे. मग स्क्वेअर म्हटल्यानंतर 2 वेळेस मल्टिप्लाय आपण केलेला आहे. क्यूब म्हटल्यानंतर 3 वेळेस मल्टिप्लाय करायचं आहे. पॉवर 4 वेळेस असेल, पॉवर 4 असेल तर 4 वेळेस त्या नंबरला लिहून आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे जर समजा आता हे आपल्याला स्क्वेअर लक्षात आलेले आहेत तर स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट्स हे दोन्ही पार्ट आपल्याला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. स्क्वेअरचा जो पार्ट आहे तो पण नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्क्वेअर रूटचा हा पण जो पार्ट आहे तो पण आपल्याला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. स्क्वेअर रूट, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे दोन्ही ऑपोजिट ऑपरेशन्स आहेत.
2चा आपण स्क्वेअर घेतला 4 मिळालेला आहे, 3चा स्क्वेअर 9. असंच जर समजा आपण 15 स्क्वेअर घेतला तर 15चा जो स्क्वेअर मिळतो तो 225 मिळतो. 15ला 2 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचं, 15 इंटू 15. ज्यावेळेस आपण दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करू त्यावेळेस 225 मिळणार आहे. आणि जर समजा आपण 225 या नंबरचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला परत 15 मिळणार. म्हणजे ज्या नंबरचा आपण स्क्वेअर घेतला, स्क्वेअर घेतल्यानंतर जो नंबर मिळाला त्याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपण ज्या नंबरचा स्क्वेअर घेतलेला आहे तो नंबर मिळतो 15. 15चा स्क्वेअर घेतला. मग स्क्वेअर रूट काढण्यासाठी एक पद्धत आहे की स्क्वेअर रूट ऑफ समजा 225 असेल तर 225चे प्राईम नंबर्स फाइंड करायचे आणि मग 2 2च्या पेअर घ्यायच्या आणि ते स्क्वेअर रूटच्या बाहेर 2च्या बदल्यामध्ये एक नंबर बाहेर लिहायचा आणि मल्टिप्लाय करायचं. ती मेथड आपण पुढे पाहणार आहोत ज्यावेळेस पर्टिक्युलरली स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट फाइंड करा असा क्वेश्चन असेल त्यावेळेस आपण हे फाइंड करणार आहोत. मग जे जनरल नंबर आहेत म्हणजे जे सोपे नंबर आहेत 1 पासून 20 पर्यंत, तर कमीत कमी आपल्याला 1 पासून 20 पर्यंत स्क्वेअर पार्ट असणं आवश्यक आहे आणि 1 to 10 पर्यंत कमीत कमी क्यूब पार्ट असणं आवश्यक आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण स्क्वेअर्स लिहिलेले आहेत 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर. आता हे सर्व स्क्वेअर जे आहेत ते 15 पर्यंत आपण या ठिकाणी लिहूयात आणि मग ते स्क्वेअर लिहिल्यानंतर मग आपण पुढचा भाग जो आहे तो पाहूया इंडायसेस अँड सर्ट्स मध्ये. 5 स्क्वेअर 25 असेल, 6चा जो स्क्वेअर आहे तो आहे 36. आपल्याला बऱ्याच जणांना हे जे स्क्वेअर्स आहेत 20 किंवा 25 पर्यंत पार्ट असू शकतात आणि ज्यांना नाहीत त्या सर्वांना कमीत कमी 20 पर्यंत स्क्वेअर पार्ट करायचे आहेत. आता बघा 7चा ज्यावेळेस आपण स्क्वेअर घेतला त्यावेळेस मिळेल 49. 8 स्क्वेअर इज इक्वल टू 64. त्यानंतर 9 स्क्वेअर 81 आणि 10 स्क्वेअर मिळतो 100. त्यानंतर 11 स्क्वेअर तो आहे 121. 12 स्क्वेअर घेतला तर तो आहे 144. 13 स्क्वेअर घेतल्यानंतर 169. 14 स्क्वेअर घेतल्यानंतर 196. 15 स्क्वेअर घेतल्यानंतर 225. 16 स्क्वेअर घेतल्यानंतर 256. 17 स्क्वेअर 289. 18 स्क्वेअर 324. 19 स्क्वेअर 300. 61 आणि 20चा ज्यावेळेस आपण स्क्वेअर घेऊ त्यावेळेस 400. तर आता हे जे स्क्वेअर्स आहेत ते सर्वांना आपल्याला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत 1 पासून 20 पर्यंत. आता ज्यावेळेस 1चा आपण स्क्वेअर घेतला बघा 1 स्क्वेअर तर 1 इंटू 1 म्हणजे 1. 1चा स्क्वेअर 1च मिळतो. तर हे 1 पासून 20 पर्यंतचे स्क्वेअर व्हिडिओ पॉज करून लिहून म्हणजे जर समजा लिहून झालेले नसतील आत्तापर्यंत जरी लिहून झालेले नसतील तरी आपल्याला आता व्हिडिओ पॉज करून हे 20 पर्यंतचे स्क्वेअर नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. कारण 20 पर्यंत स्क्वेअर तुम्हाला मी सांगितलं सर्वात महत्त्वाचं आहे. 20 पर्यंत स्क्वेअर आपल्याला पार्ट असणं आणि कमीत कमी 10 पर्यंत क्यूब पार्ट असणं गरजेचं आहे. तर आपण क्यूब पण पुढे लिहूया आणि या ठिकाणी स्क्वेअर जे आहेत ते या पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत. आता स्क्वेअर म्हणजे 2 वेळेस मल्टिप्लाय हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि स्क्वेअर हा सुद्धा एक काय असतो इंडेक्स असतो. इंडेक्स म्हटल्यानंतर एक इंडायसेस याचा अर्थ अनेक पॉवर्स म्हणजे इंडायसेस. आपण अनेक पॉवर्सचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस हा इंडायसेस चॅप्टर बनला आणि ज्यावेळेस आपण एकाच पॉवरचा विचार करू त्यावेळेस आपण इंडेक्स म्हणू. मग आता ह्या ठिकाणी आपण अनेक पॉवरचा विचार करणार आहोत म्हणजे इंडायसेस आणि सर्ट्स आपण पुढे पाहणार आहोत. अजून सर्ट्स हा पॉईंट सुरू झालेला नाही. मग आता इंडेक्स म्हटल्यानंतर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर हे सगळे स्क्वेअर जे आहेत पॉवर 2 हे सर्व इंडेक्स आहेत इंडायसेस आहेत. मग आता हे स्क्वेअर लिहून झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत
स्क्वेअर झाल्यानंतर तुम्ही आता नोटबुकमध्ये सर्व स्क्वेअर्स लिहून घेतलेले असणार आहेत. त्यानंतर पुढील जो पार्ट तुम्हाला लिहायचा आहे तो आहे स्क्वेअर रूट्स. आता स्क्वेअर रूट साठी काय करायचं, 1चा आपण स्क्वेअर घेतला त्यावेळेस 1 आलेला आहे. मग जे स्क्वेअरचा ऑपोजिट ऑपरेशन आहे ते आहे स्क्वेअर रूट, आणि स्क्वेअर रूटचे जे सिम्बॉल आहे ते हे आहे स्क्वेअर रूट. या ठिकाणी काही नाही म्हणजे 2 असतं. 2 म्हणजेच दुसरं रूट, सेकंड रूट, स्क्वेअर रूट. जर समजा असं दिलेलं असेल या ठिकाणी 3, ते आहे क्यूब रूट. आता 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 हे वेगळं असणार आहे, आणि जर समजा हे 3 इथं असेल तर याला आपण म्हणतो क्यूब रूट. आणि या ठिकाणी 3 इंटू स्क्वेअर रूट, 3 इंटू स्क्वेअर रूट भाग वेगळा असतो आणि क्यूब रूट हा पार्ट वेगळा असतो. दोन्ही पार्ट वेगवेगळे असतात, हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आता ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट बघूया त्यावेळेस काय असतं बघा, की ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेतलं, 1चा स्क्वेअर आपण घेतलेला होता 1. मग 1चं ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेऊ त्यावेळेस पण आपल्याला 1च मिळणार आहे. ज्यावेळेस आपण 2 स्क्वेअर घेतला त्यावेळेस 4 मिळालेला आहे. मग ज्यावेळेस आपण 4चं स्क्वेअर रूट घेऊया त्यावेळेस 2 मिळणार आहे. 3चा ज्यावेळेस आपण स्क्वेअर घेतला त्यावेळेस 9. मग 9चं ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेऊया त्यावेळेस 3 मिळेल. समजा आपण 4चा स्क्वेअर घेतला 16 मिळणार. मग 16चं ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेऊया त्यावेळेस 4 मिळणार आहे. तर आता तुम्हाला हे होमवर्क असणार आहे. काय होमवर्क असणार आहे, आता आपण सर्व स्क्वेअर लिहिलेले आहेत 20 पर्यंत. मग तुम्हाला होमवर्क असणार आहे 20 पर्यंत सर्व जे नंबर्सचे स्क्वेअर आहेत त्या सर्वांचं स्क्वेअर रूट 20 पर्यंत लिहिले, म्हणजे 400 पर्यंत सर्व परफेक्ट स्क्वेअर नंबर्स. आता हे जे नंबर्स आहेत बघा 121, 144, 169, ह्या सर्व नंबर्सना एक नाव आहे, ते आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स. आता मी जो या ठिकाणी पार्ट घेत आहे त्यापैकी बराचसा पार्ट हा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मिळणार नाही. म्हणजे मी ज्या पद्धतीने शिकवत आहे, ज्या पद्धतीने क्रम मी घेत आहे त्या पद्धतीने टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला मिळणार नाही. पण टेक्स्टबुकचा भाग अतिशय सोपा आहे. आपण एकंदरीत स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, इंडायसेस आणि सर्ड्स हे नेमकं काय असतात त्याचा एक लिंकने पूर्ण सुरुवातीपासून आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे काय की हा भाग एकदा लक्षात बसला की पुन्हा आपल्याला विसरता कामा नाही. त्याच्यामुळं जरी आपल्याला बराचसा पार्ट माहिती असेल तरी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि तो कायमचा लक्षात ठेवायचा आहे. मग ज्यावेळेस बघा 4 स्क्वेअर आपण घेतला त्यावेळेस 16 आलेला आहे. 16चा स्क्वेअर रूट 4 मिळणार आहे. 25 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. तर 1 पासून जे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत, परफेक्ट स्क्वेअर नंबर्स, 121 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. 11चा स्क्वेअर आहे म्हणजे तो परफेक्ट स्क्वेअर आहे. 12चा स्क्वेअर 144 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. मग असे कोणते नंबर आहेत जे परफेक्ट स्क्वेअर नाहीत, असे कोणते नंबर आहेत जे परफेक्ट स्क्वेअर नाहीत. 17 परफेक्ट स्क्वेअर नाही. 1.44 हा सुद्धा नंबर परफेक्ट स्क्वेअर नाही. परफेक्ट स्क्वेअर नंबर आपण कशाला म्हणतो, जे नॅचरल नंबर्स आहेत, नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3 4 इन्फिनिटी पर्यंत. मग जे नॅचरल नंबर्स आहेत त्या नॅचरल नंबरचे जे स्क्वेअर असतात त्यांना आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर्स असं म्हणतो. मग हे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत 121, कारण हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत. मग जे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत त्यांचं आपण स्क्वेअर रूट जर लिहिलं तर अशा पद्धतीनं लिहिता येतं. तर तुम्हाला जो होमवर्कचा पार्ट मी सांगितलेला आहे, तर 400 पर्यंतचे जे स्क्वेअर रूट्स आहेत परफेक्ट स्क्वेअर नंबर्स त्या सर्वांचा आपल्याला स्क्वेअर रूट हे होमवर्कमध्ये लिहायचं आहे. आणि नोटबुकमध्ये लिहिल्यानंतर जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती हे जे असाइनमेंट आहे ते असाइनमेंट नोटबुकमध्ये लिहून त्याचा एक फोटो व्हॉट्सॲपवरती आपल्याला सेंड करायचा आहे. आणि तो तुम्ही अग्रवाल सरांना पर्सनली सेंड केला असेल तरी चालतं. अग्रवाल सरांना पर्सनली सेंड करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करा, दोन्हीपैकी कुठेही तुम्ही
सेंड करू शकता. ग्रुपवरती केलं तरी चांगलंच आहे. तर आता स्क्वेअर रूट्स 400 पर्यंत हे आपण लिहिलेले आहेत. आता आपण घेऊया क्यूब आणि त्यानंतर क्यूब रूट्स. आता क्यूब्स म्हटल्यानंतर प्रत्येक नंबर हा 3 वेळेस मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे समजा आपण 1चा क्यूब घेतला तर 1 इंटू 1 इंटू 1, तर 1 इंटू 1 1, 1 इंटू 1 1. समजा आपण 2चा क्यूब घेतला तर 2ला 3 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचा आहे. तर 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. समजा आपण 3चा क्यूब घेतला तर 3 इंटू 3 इंटू 3, तर काय तर बघा 3 इंटू 3 9, 9 इंटू 3 27. 4 क्यूब काय तर बघा 4 इंटू 4 इंटू 4, 4 इंटू 4 16, 16 4 जा 64. 5 क्यूब घेतल्यानंतर 5 इंटू 5 इंटू 5, 5 इंटू 5 25, 25 इंटू 5 125. त्यानंतर 6चा आपण क्यूब घेतला तर 6ला 3 वेळेस लिहून मल्टिप्लाय केलं तर 6 इंटू 6 36 होतं. आणि 36ला परत आपण 600ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला जो नंबर मिळतो तो 216 हा नंबर मिळतो. त्यानंतर 7चा जर आपण क्यूब घेतला तर 7ला 3 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचं आहे. तर 7 इंटू 7 इंटू 7, तर 7 इंटू 7 49. आणि 49ला परत 7ने ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करू त्यावेळेस 343 हा नंबर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. 343 7चा क्यूब मिळेल. 8चा आपण क्यूब घेतला, 8ला 3 वेळेस लिहून मल्टिप्लाय, मेथड तीच आहे. 8 इंटू 8 64, 64ला परत 8ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर 8 4 जा 32, कॅरी 3 होणार. आणि 8ने मल्टिप्लाय केलं 48 प्लस 3 512, 512 हा नंबर क्यूब मिळणार आहे. या ठिकाणी मी मल्टिप्लिकेशन करून सांगितलेलं आहे की ज्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि आलेल्या मल्टिप्लिकेशनला 8ने मल्टिप्लाय करायचं आहे. बऱ्याच वेळेस 8 प्लस 8 प्लस 8, 8 प्लस 8 16 प्लस 8 24 असं काही जर लिहितात तर ते लिहायचं नाही, मल्टिप्लाय करायचं आहे. क्यूब म्हटल्यानंतर 3 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचं. 8ने 8ला मल्टिप्लाय करा, जो नंबर आला त्याला परत 8ने मल्टिप्लाय करा. 9 क्यूब घेतल्यानंतर 9 इंटू 9 इंटू 9, आता ह्याच पद्धतीने 729 हा 9चा क्यूब मिळतो आपल्याला. 9 इंटू 9 81, 81ला परत 9ने मल्टिप्लाय केलं तर 9 1 जा 9, 9 8 जा 72, 729 आपल्याला क्यूब मिळेल. आणि ज्यावेळेस आपण 10चा क्यूब घेऊ त्यावेळेस 10 इंटू 10 इंटू 10 इज इक्वल टू 1000. तर हे आपण 1 पासून 10 पर्यंतचे क्यूब्स लिहिलेले आहेत. तुम्ही 15 किंवा 20 पर्यंत लिहू शकता. मिनिमम आपल्याला 10 पर्यंत नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. जरी समजा तुम्ही 20 पर्यंत लिहिलात क्यूब्स अतिउत्तम आहे, बेस्ट आहे. आता जे आपण हे क्यूब घेतलेले आहेत इथं जे नंबर मिळालेले आहेत बघा 1 आहे, 8 आहे, 27 आहे, 64, 125 हे जे नंबर्स आहेत ह्या सर्व नंबर्सना आपण म्हणतो परफेक्ट क्यूब्स किंवा परफेक्ट क्यूब नंबर्स. हे परफेक्ट क्यूब्स आहेत. मग परफेक्ट क्यूब कोणते नंबर नाहीत? परफेक्ट क्यूब नाही 7, परफेक्ट क्यूब नाही. समजा 10 घेतला हा परफेक्ट क्यूब नाही, 15 घेतला परफेक्ट क्यूब नाही. मग हे जे नंबर आहेत, हे जे नंबर्स आहेत ते नंबर ज्यावेळेस आपण सोडून दिले त्यावेळेस राहिलेले जे नंबर्स आहेत यांच्यामधील 1 आणि 8च्या मधले सर्व नंबर्स परफेक्ट क्यूब्स नाहीत. डेसिमल पॉईंटमध्ये नंबर असेल समजा एखादा 0.008 हा सुद्धा परफेक्ट क्यूब नाही. हा 0.2 ह्या नंबरचा क्यूब आहे पण हा सुद्धा परफेक्ट क्यूब
नाही, ज्यावेळेस आपण परफेक्ट क्यूब नंबर्स म्हणतो त्यावेळेस जे नॅचरल नंबर्स आहेत, नॅचरल नंबर्स 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी, त्यांचे जे क्यूब्स आहेत त्यांना आपण परफेक्ट क्यूब्स असं म्हणतो. परफेक्ट क्यूब नंबर्स किंवा परफेक्ट क्यूब्स, परफेक्ट स्क्वेअर नंबर्स किंवा परफेक्ट स्क्वेअर्स. मग आता ह्याच पार्टसाठी होमवर्कचा जो पार्ट आहे तुम्हाला आता लक्षात आलेला असणार आहे. होमवर्कसाठी काय असणार आहे बघा, 1चा क्यूब घेतल्यानंतर 1 मिळालेला आहे, तर ज्यावेळेस आपण 1चं क्यूब रूट घेऊया त्यावेळेस 1 असेल. 2चा आपण क्यूब घेतला त्यावेळेस 8 मिळालेला आहे, तर आपण 8चं क्यूब रूट घेतल्यानंतर आता हे जे सिम्बॉल मी या ठिकाणी लिहिलेलं आहे 3 लिहिलेलं आहे, हे जे सिम्बॉल आहे ते आहे क्यूब रूट. स्क्वेअर रूट सारखंच आपल्याला सिम्बॉल लिहायचं आहे, फक्त या ठिकाणी 3 लिहायचं आहे. ज्यावेळेस आपण इथं काहीच लिहित नाही म्हणजे 2 असतं, 2 म्हणजेच स्क्वेअर रूटसाठी लिहिलं असतं. या ठिकाणी 2 लिहिण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस आपण हे सिम्बॉल लिहिलेलं आहे त्यावेळेस हे स्क्वेअर रूट असणार आहे. सेकंड रूट, दुसरं रूट असणार. क्यूब रूट्स, क्यूब रूट ऑफ 1, क्यूब रूट ऑफ 8 2, क्यूब रूट ऑफ, आता 8च्या नंतरचा पुढचा जो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तो आहे 27. मग 27चं ज्यावेळेस आपण क्यूब रूट घेऊया त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे 3 हा नंबर. तर तुम्ही 10 पर्यंत जर समजा हे क्यूब्स लिहिलेले असतील तर होमवर्कसाठी तुम्हाला या पुढील जे नंबर्स आहेत ते या पद्धतीने मांडणी करून क्यूब रूट ऑफ 1000 इज इक्वल टू 10 अशा पद्धतीने 10 पर्यंतचे क्यूब रूट्स म्हणजे 10 पर्यंतचे जे क्यूब परफेक्ट क्यूब नंबर्स आहेत 1000 पर्यंतचे त्यांचे क्यूब रूट्स आपल्याला होमवर्कमध्ये लिहायचे आहेत. तर हा झाला, आता आपण 2 पॉईंट्स पाहिले, एक स्क्वेअर्स दुसरा स्क्वेअर रूट, एक क्यूब्स आणि दुसरा क्यूब रूट्स पाहिले. स्क्वेअर्स आपण 20 पर्यंत पाहिले, क्यूब्स आपण 10 पर्यंत पाहिले आणि मग त्यांचे क्यूब रूट्स आणि स्क्वेअर रूट्स पाहिलेले आहेत. आता ज्यावेळेस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट्स आपण घेतो त्यावेळेस स्क्वेअर रूट्स आणि क्यूब रूट्स येतात आणि स्क्वेअर रूट्स आणि क्यूब रूट्स यांना इंडेक्सच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. ते कसं बघा, ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट लिहितो, स्क्वेअर रूट ऑफ 4 असं जर आपण लिहिलं तर या नंबरला इंडेक्सच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. कसं बघा, हे सेकंड रूट आहे. आता ज्यावेळेस काय होतं, 2 आपण घेतला स्क्वेअर, हा 2 टाइम्स मल्टिप्लाय केला त्यावेळेस हा स्क्वेअर होतो 4. तर हे जे स्क्वेअर रूट आहे ते स्क्वेअर रूट या ठिकाणी 2 आहे, तर 1/2 4चा जो एक्सपोनंट आहे तो 1/2 लिहिला म्हणजेच ते स्क्वेअर रूट असणार. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4ला 4⁻1/2 लिहिता येतं. आता जर समजा स्क्वेअर रूट ऑफ 3 असेल, आता हा नंबर नॉन परफेक्ट स्क्वेअर आहे आणि त्याचं जे स्क्वेअर रूट आपल्याला मिळणार आहे ते डेसिमल पॉईंटमध्ये मिळणार आहे. मग जर समजा स्क्वेअर रूट ऑफ 3 हा नंबर लिहायचा असेल एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये, आपण याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो किंवा इंडेक्स फॉर्म म्हणतो. हा जो आहे तो इंडेक्स फॉर्म किंवा याला दुसरं नाव आहे ते आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा इंडेक्स फॉर्म म्हणजे 4⁻1/2. आता 3चं जे स्क्वेअर रूट आहे त्यासाठी 3⁻1/2 म्हणजेच 3⁻1/2 असेल तर ते स्क्वेअर रूट ऑफ 3 असणार आहे. आता जर समजा 5⁻1/2 असं दिलेलं असेल तर काय असणार आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता तर हे काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 5. मग जर समजा आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये स्क्वेअर रूट दिलेलं असेल तर ते ह्या स्क्वेअर रूटच्या सिम्बॉलमध्ये लिहिता येतं आणि जर स्क्वेअर रूटच्या सिम्बॉलमध्ये दिलेलं असेल
तर ते इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिता येतं. हे स्क्वेअर रूटचं सिम्बॉल आहे आणि हा इंडेक्स फॉर्म आहे. 5 हा बेस आणि 1/2 हा इंडेक्स. आता हा जो इंडेक्स आहे तो 1/2 आलेला आहे. इंडेक्स हा फ्रॅक्शनमध्ये किंवा रॅशनल नंबरमध्ये असू शकतो. मग ह्या पद्धतीने स्क्वेअर रूट्स आणि क्यूब रूट्स, फक्त आपण स्क्वेअर रूट्स पाहिले. आता क्यूब रूट्स असताना बघा, जर समजा क्यूब रूट ऑफ 10 असा नंबर दिलेला असेल. आता 10 हा जो नंबर आहे तो परफेक्ट क्यूब नाही. मग जर नंबर हा परफेक्ट क्यूब नसेल आणि जर समजा आपण त्याचं क्यूब रूट घेतलं तर ते डेसिमल पॉईंटमध्ये येतं. मग 10चं क्यूब रूट पण डेसिमल पॉईंटमध्ये येणार आहे. मग 10चं डेसिमल पॉईंटमध्ये क्यूब रूट येणार आहे. ते आपल्याला फाइंड करण्याची मेथड ह्या ठिकाणी नाही. यासाठी लॉगॅरिथमचा वापर करावा लागतो, जो की 9th किंवा 10th क्लासमध्ये आपल्याला ॲडव्हान्स पार्टमध्ये येणार आहे. आणि जो रेग्युलर सिलेबस आहे त्याच्यामध्ये स्टेट बोर्डाला 11वीला लॉगॅरिथम हा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये येणार आहे. मग क्यूब रूट ऑफ 10 डेसिमल पॉईंटमध्ये येतं हे आपल्याला लक्षात आलं. पण जर समजा क्यूब रूट ऑफ 10 ह्या नंबरला आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं असेल किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर क्यूब रूट ऑफ 10ला 10⁻⁴ तुमच्या लक्षात आलेलंच असेल. ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट होतं त्यावेळेस मी इथं सांगितलं होतं 2 असतं. आता क्यूब रूट आहे म्हणजे या ठिकाणी 3 आहे. तर हा जो पॉवर आहे तो 1/3 असणार आहे. म्हणजे 10⁻⁴ क्यूब रूटसाठी लिहिणार आपण. जर समजा असं असेल क्यूब रूट ऑफ 81, क्यूब रूट ऑफ 81 हा जर नंबर असेल म्हणजे 81चं क्यूब रूट, तर 81 अगोदर लिहायचं आहे. आणि हे क्यूब रूटसाठी क्यूब रूट म्हणजेच पॉवर 1/3 असणार. समजा क्यूब रूट ऑफ 200चं क्यूब रूट आहे तर 200 बेस लिहा आणि क्यूब रूटसाठी 1/3 पॉवर लिहायची. म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलं असेल की जे रूट आहे क्यूब रूट आहे ते डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं आहे. स्क्वेअर रूट आहे समजा स्क्वेअर रूट ऑफ 10, तर ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे तर हे 2 रूट जे आहे ते आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं 10⁻⁴ तर अशा पद्धतीने स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट यांना आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता ज्यावेळेस पॉवर 3 पेक्षा जास्त असेल, इंडेक्स ज्यावेळेस 3 पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस काय असणार बघा. जर समजा पॉवर 3 पेक्षा जास्त असेल, लक्षात येते का बघा, की समजा 2⁻⁴ असं असेल. 3 पर्यंत आपण सांगतो स्क्वेअर आहे, क्यूब्स आहेत. आणि ज्यावेळेस पॉवर 4 असेल, 5 असेल त्यावेळेस आपण त्याला वाचत असताना कसं वाचणार, 2⁻⁴ आपण याला वाचतो 2⁻⁴. 2चा 4 हा घातांक मराठीमध्ये असं म्हटलं जातं. मग 2⁻⁴ किंवा 2⁻⁴ असं पण म्हटलं जातं. मग 2⁻⁴ म्हणजे काय, 2 ला 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचं आहे. मग 2 ला ज्यावेळेस आपण 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, त्यावेळेस मिळणार आहे 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16 मिळणार आहे. 2 ला 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय केल्यानंतर 16 मिळणार. मग 16चं कोणतं रूट घेतल्यानंतर 2 मिळणार, 2चा पॉवर 4 घेतला त्यावेळेस 16 मिळालेला आहे. मग जर आपण 16चा पॉवर 4चा अपोजिट √4 आपण याला म्हणतो 4th रूट. इथं 4 असेल 4th रूट, 5 असेल 5th रूट, 6 असेल 6th रूट. मग हे 4th रूट ऑफ 16चा 4th रूट. मग असा कोणता नंबर आहे की ज्याला 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय केल्यानंतर 16 मिळतं, म्हणजे तोच नंबर 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय केला.
तर 2 हा जो नंबर आहे तोच नंबर 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय केल्यानंतर 16 मिळतं. तर 16चं 4th रूट जे आहे ते असणार आहे 2. लक्षात आलेलं असेल तुमच्या. मग हे लक्षात पण आलेलं असणार आहे की 16ची जी पॉवर आहे, 16चा जी पॉवर आहे, 4th रूट म्हणजे पॉवर काय असणार आहे? 4th रूट म्हणजे पॉवर मध्ये आपल्याला लिहायचं आहे 1/4. 16 रेज टू पॉवर 1/4 लिहिल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 2. आता अजून एक आपण एक्झाम्पल पाहूया, मग तुम्हाला लक्षात आणखीन व्यवस्थित बसेल. समजा 3 रेज टू पॉवर 4 आपण घेतलं. 3 ला 4 वेळेस लिहून मल्टिप्लाय करायचंय. तर 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3, 3 इंटू 3 9, 3 इंटू 3 9, 9 इंटू 9 81. म्हणजे 3 रेज टू पॉवर 4 आपल्याला 81 मिळालेला आहे. तर इथून आपल्याला परत लक्षात आलेलं असणार आहे काय? सोपा पार्ट आहे एकदम. बघा, पॉवर 4 आहे, मग 3 ची पॉवर 4 घेतल्यानंतर 81 मिळालेलं आहे. मग 81चं काय करायचंय? 81चं आपल्याला 4th पॉवर आहे, 4th रूट घ्यायचंय. मग 81चं 4th रूट घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 3. 3 पॉवर 4 घेतलं 81 मिळणार. 81चे पॉवर रूट 4 घेतल्यानंतर 3 मिळणार. म्हणजे रिलेशन कोणामध्ये? 3 आणि 81 आणि पॉवर 4 आहे. तर 4th रूट ऑफ 81 इज इक्वल टू 3. मग 81ची जी पॉवर 4 आहे, 81 रेज टू पॉवर आता सॉरी 4th रूट आहे त्याला आपण पॉवर लिहिणार 1/4. म्हणजे 81 रेज टू पॉवर 1/4 इज इक्वल टू 3. हे आपल्याला लिहिता येतं अशा पद्धतीने. मग आता जो नेक्स्ट पॉइंट आहे स्टेट बोर्डामध्ये आपल्याला, तो आहे द मीनिंग ऑफ नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म 1/n. meaning of the numbers when the index is a rational number of the form 1/n. तर हा जो पॉइंट आहे तो आपल्याला आता लिहून घ्यायचा आहे आणि मग तो पॉइंट आता जो आपण एक्सप्लेन केलेला आहे त्याच्याशी निगडीत आहे. मीनिंग ऑफ द नंबर्स काय पॉइंट आहे बघा. मीनिंग ऑफ द नंबर्स, मीनिंग ऑफ द नंबर्स when the index is a rational number, when the index is a when the index is a rational number of the form 1/n, of the form 1/n. म्हणजे मीनिंग ऑफ द नंबर्स वेन इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n. हा स्टेट बोर्डामधला नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे. आतापर्यंतचा जो पार्ट आपण घेतलेला होता तो CBSE बोर्डामधून काही घेतलेला होता आणि तो थोडा ॲडव्हान्स पार्ट होता, तो आपण घेतलेला होता. आता आपण स्टेट बोर्डमध्ये जो पार्ट आहे तो आपण घेणार, कारण आपल्याला सर्वच पार्ट आला पाहिजे. बघा, इंडेसेस आणि सर्ट्स हा जो पार्ट आहे, हा जो चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमधील सर्व बेसिक पॉईंट तेच आहेत. काही भाग स्टेट बोर्डामध्ये इन्क्लूड केलेला आहे त्या चॅप्टरमधला, काही पार्ट CBSEने घेतला, काही पार्ट ICSEने घेतला. मग हे बोर्डाने डिवाइड केलेला पार्ट आहे. पण इंडायसेस आणि सर्ट्स या चॅप्टरमधील जे सर्व काही बेसिक पॉईंट आहेत, ज्या काही टाईप्स आहेत, जे काही क्वेश्चन्स आन्सर्स आहेत, ते जे सर्वच इन्क्लूड केल्यानंतर जो एक स्टँडर्ड फॉर्म बनतो, एक पूर्ण बंच बनतो सर्वच पॉईंटचा, तो कॉमन आहे आणि तो सेम आहे बोर्डामध्ये जरी डिवाइड झालेला असेल तरी. आता आपण ह्या ठिकाणी बघूया
मिनिंग ऑफ द नंबर्स वेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n. म्हणजे जे रॅशनल नंबर्स, असे रॅशनल नंबर्स, मिनिंग ऑफ द नंबर्स वेन द इंडेक्स ऑफ रॅशनल नंबर, अशा रॅशनल नंबरचा इंडेक्स किंवा रॅशनल नंबरचा इंडेक्स 1/n ह्या फॉर्ममध्ये असेल, 1/5 ह्या फॉर्ममध्ये असेल, 3⁻⁴ तर त्याचं मिनिंग काय असणार? तर याचं मिनिंग आता आपल्याला माहिती असणार आहे की समजा 4⁻1/2 असेल, तर आता आपण घेतलेलं होतं, काय घेतलेलं होतं? 1/2 पॉवर, म्हणजे हे स्क्वेअर रूट आहे. मग कशाचं आहे स्क्वेअर रूट? 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट. कशाचं स्क्वेअर रूट आहे? 4चं. मग लिहायचं काय? स्क्वेअर रूट ऑफ 4. स्क्वेअर रूट ऑफ 4. 3⁻1/5. डिनॉमिनेटर मध्ये 5 आहे. बघा, पॉवर मध्ये जर डिनॉमिनेटर असेल तर ते रूट असणार आहे. मग 3⁻1/5 जर असेल तर हे असणार आहे 5th रूट. तर 5th रूट ऑफ 3. 3⁻1/5 म्हणजे 5th रूट ऑफ 3. आणि जर समजा असं आपल्याला दिलेलं असेल की 7th रूट ऑफ 289, तर हे कसं लिहिणार? हे लिहिणार आपण इंडेक्स फॉर्ममध्ये. जर हे इंडेक्स फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर हे आपण वर्डमध्ये किंवा स्टेटमेंटमध्ये लिहिणार. मग आता जर हे स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे, हे वाक्यामध्ये दिलेलं आहे, तर वाक्य कशामध्ये लिहिणार आपण? पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहिणार. आणि इंडेक्सच्या फॉर्ममध्ये जर दिलेलं असेल तर आपण वाक्यामध्ये लिहिणार. तर 7th रूट ऑफ 289, 289चं 7th रूट म्हटल्यानंतर 289 ब्रॅकेट रेज टू पॉवर 7th रूट आहे म्हणजे पॉवर 1/7 असणार. 7th रूट म्हणजे पॉवर 1/7. 8th रूट म्हणजे पॉवर 1/8. 9th रूट म्हणजे पॉवर 1/9. म्हणजे 6th जो काही नंबर असेल, 6th लिहा, 7th लिहा, 8th लिहा, 9th लिहा, 10th लिहा, जेवढं काही रूट असेल ते डिनॉमिनेटरमध्ये असणार. आणि याच टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये बघायला मिळतील. तर आता प्रॅक्टिस सेट 3.1 मधला पहिला आपण क्वेश्चन जो आहे तो घेऊया. प्रॅक्टिस सेट 3.1 मधील सर्वच क्वेश्चन आपण सोडूया. एक क्वेश्चन पुढचा आहे पहिला, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. क्वेश्चन काय बघा, एक्सप्रेस दी फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. ज्याही वेळेस आपल्याला नवीन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, जे आपण नवीन टाईपचे ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस क्वेश्चन लिहून सॉल्व्ह करायचे. आणि ज्यावेळेस आपण अगोदर त्याच टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत त्यावेळेस मग क्वेश्चन लिहिण्याची आवश्यकता नाही. पण ज्यावेळेस आपण नवीन टाईपचा क्वेश्चन लिहू त्यावेळेस अगोदर क्वेश्चन लिहायचा. म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेस अगोदर क्वेश्चन लिहायचा आणि मग पुन्हा आन्सर लिहायचा. आता आपण या ठिकाणी क्वेश्चन लिहिणार आहोत. तर क्वेश्चन काय बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. तर आता नोटबुक मध्ये आपल्याला हा क्वेश्चन लिहायचा आहे. हा पहिला क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 3.1 मधील. आणि मग इंडेक्स फॉर्म मध्ये जे नंबर्स आपल्याला एक्सप्रेस करायचे आहेत ते आहे 5th रूट ऑफ 13. पहिला जो नंबर आहे तो 5th रूट ऑफ 13 हा नंबर आहे. मी या ठिकाणी क्वेश्चन लिहितो, तुम्ही कमेंटमध्ये आन्सर लिहा किंवा नोटबुकमध्ये लिहा. तर जो सेकंड क्वेश्चन आहे तो आहे 6th रूट ऑफ 9. सेकंड क्वेश्चन आहे 6th रूट ऑफ 9. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे बघा
स्क्वेअर रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट ऑफ 256, क्यूब रूट ऑफ 17. पुढचा क्वेश्चन आहे तो आहे क्यूब रूट ऑफ 17. त्यानंतर आहे एट्थ रूट ऑफ 100, एट्थ रूट ऑफ 100. तर ह्या ज्या सर्व क्वेश्चनचा आन्सर आहेत ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. 6 क्वेश्चन आहे सेवन्थ रूट ऑफ 30, सेवन्थ रूट ऑफ 30, 30चं सेवन्थ रूट. आता बघा फिफ्थ रूट ऑफ 13. तर ह्या सर्व क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला अगोदर नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. व्हिडिओ पॉज करा झालं तर आणि मग आन्सर लिहा आणि मग त्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये आन्सर लिहू शकता किंवा अगोदर ही जर समजा तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर लिहायचे असतील तर तुम्ही अगोदर पण कमेंटमध्ये आन्सर लिहू शकता. आता फिफ्थ रूट ऑफ 13 याचा अर्थ फिफ्थ रूट आहे, जे रूट आहे ते आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं बघा. आता इंडेक्स फॉर्म आणि सिम्बॉलिक फॉर्म हे मी सांगितलं होतं. सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय, फिफ्थ रूट म्हटल्यानंतर हे रूटचं सिम्बॉल लिहा आणि फिफ्थ रूट असल्यामुळे इथं 5 लिहायचं. आणि कशाचं आहे हे फिफ्थ रूट, ते आहे 13. तर हा नंबर लिहायचा इथे 13, फिफ्थ रूट ऑफ 13. मग 13चा या ठिकाणी जो पॉवर असणार आहे, 13ची जी पॉवर असणार आहे ती असणार आहे 13ची जी पॉवर असणार आहे ती असणार आहे 1/5, फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजे 13 रेज टू पॉवर 1/5. सिक्स्थ रूट ऑफ 9, 9चं सिक्स्थ रूट आहे. आता जेवढं रूट असेल तेवढं आपल्याला पॉवरमध्ये डिनॉमिनेटर लिहायचा आणि ऑफच्या पुढे जो नंबर आहे तो बेसला लिहायचा की त्या नंबरचा हा पॉवर आहे सिक्स्थ रूट. मग 9 हा बेस, सिक्स्थ रूट म्हणजे 1/6 पॉवर. स्क्वेअर रूट ऑफ 256, 256 या नंबरचं स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट म्हटल्यानंतर दुसरं रूट असणार आहे. मग 256 आणि मग त्याचं स्क्वेअर रूट म्हणजेच 1/2. हा जो नंबर आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे, इंडेक्स फॉर्म. हा पण इंडेक्स फॉर्म आहे आणि हा पण इंडेक्स फॉर्म आहे. त्यानंतर क्यूब रूट ऑफ 17, 17चं क्यूब रूट म्हणजे बेस हा लिहायचा आहे 17 आणि क्यूब रूट म्हटल्यानंतर 1/3 पॉवर लिहायची. एट्थ रूट ऑफ 100, 100 या नंबरचं एट्थ रूट म्हणजे 100 बेस लिहायचा आहे, एट्थ रूट म्हणजे पॉवर 1/8. आता हे तुम्हाला जनरल आयडिया पूर्ण ह्या क्वेश्चनची आलेली असणार आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो सेवन्थ रूट ऑफ 30, तो तुम्ही सोडवलेला असणारच आहे. आणि सेवन्थ रूट म्हटल्यानंतर 30ची जी पॉवर असणार आहे 30 रेज टू पॉवर सेवन्थ रूट म्हणजे 1/7. तर ह्याच अशाच टाईपचे क्वेश्चन आता सेकंड क्वेश्चनमध्ये आहेत. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला रिव्हर्स लिहायचं आहे म्हणजे इंडेक्स फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि nth रूट ऑफ क्वेश्चन असा विचारलेला आहे की जे इंडेक्स फॉर्ममध्ये दिलेले आहेत नंबर्स ते nth रूट ऑफ अशा पद्धतीने आन्सर लिहा. nth रूट ऑफ म्हणजे काय, की आता समजा 13 रेज टू पॉवर 1/5 दिलेला असेल तर त्याचं आपल्याला रिव्हर्स लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, फिफ्थ रूट ऑफ 13, फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजे आपल्याला रिव्हर्स पद्धतीने क्वेश्चन लिहायचे आहेत आणि तो क्वेश्चन नंबर आहे सेकंड. तर त्या क्वेश्चनमधील पण आपण काही क्वेश्चन जे आहेत ते उद्या सॉल्व करूया. उद्या हा जो स्टेट बोर्डचा पार्ट आहे त्याच्यामधील 2 एक्सरसाइज म्हणजे 2 प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.2 असे 2 पार्ट उद्याच्या पार्टमध्ये संपणार आहेत. तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट्स
क्यूब आणि क्यूब रूट्स, इंडायसेस अँड सर्ड्स. आता सर्ड्स थोडासा पार्ट वेगळा येतो, इंडायसेस किंवा एक्सपोनंट, हे जे सगळे पॉईंट आहेत ते सगळे एकाच पॉईंटमध्ये कव्हर होतात. इंडायसेस या पॉईंटमध्ये इंडेक्स किंवा एक्सपोनंट किंवा पॉवर, आणि ही पॉवर जी आहे ते फ्रॅक्शनमध्ये असू शकते किंवा नॅचरल नंबर्समध्ये असू शकते, आणि मग त्याच्या वेळेस नंबर्सची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला फाइंड करता येते. तर या पुढील जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहणार आहोत. आत्ता आपण या ठिकाणी थांबणार आहोत.